मी प्लास्टिक आहे असं समजा सर. मित्रांनो, आपण म्हणतो की देवाला आपल्याने जे शरीर दिलंय, जो चेहरा दिलाय, जे अवयव दिलाय, जे अंग दिलंय, त्यामध्ये आपण सगळ्यांनी समाधानी राहायचं आणि आपलं आयुष्य काढायचं. सर्वसामान्य व्यक्ती तर हेच करत असतात की आपण जसं आलोय तसं राहायचं, आपल्याला वाटेल तसं स्वतःची काळजी घ्यायची, निगा घ्यायची, थोडंसं सजायचं, चांगलं राहायचं. परंतु काही महाभाग या जगामध्ये असे असतात की ज्यांना स्वतःचा चेहराच आवडत नाही, का स्वतःच्या चेहऱ्याला शिव्या देत देत त्यांचं आयुष्य निघून जातं. मी असाच का किंवा मी अशीच का. त्याचं आपल्या सगळ्यांसमोर मायकेल जॅक्सनचं उदाहरण होतं. आधी तो काळा होता आणि नंतर त्याने 6 ते 7 वेळा स्वतःची प्लॅस्टिक सर्जरी केली आणि त्याने चेहरा, नाक, तोंड, आपला कलर सुद्धा बदलला. आईबाप भाड्याने घेतले त्याने, असे विषय झालेले होते. भाड्याने म्हणजे रेंट वरती आईबाप घेतले मायकेल जॅक्सनने. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तर आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या सदस्य असणाऱ्या निक्की तांबोळी. निक्की तांबोळी ह्या बिग बॉस मराठीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहे आणि त्या आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहे, त्या म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या प्लास्टिक मुळे. हो मित्रांनो, जी दिसतीये तशीच निक्की आहे, परंतु मित्रांनो निक्की तशी ह्या आधी नव्हती. निक्कीचा स्वभाव तसाच होता, पण निक्कीचा चेहरा आधी तसा नव्हता. तो चेहरा फार वेगळा होता. तुम्ही स्क्रीनवर बघताच आहात. निक्कीने आपल्या नाकाची 2 वेळा सर्जरी केलेली आहे, तसेच तिने आपल्या ओठांची देखील सर्जरी केलेली आहे आणि तिने आपला चेहरा शेप मध्ये आणलेला आहे. हे सगळे बघताय आणि तिला मागे एका टास्क मध्ये देखील सांगितलेलं होतं की पाण्यात पडायचंय. ज्यावेळेस संग्राम नवीन आलेला होता त्यावेळेस देखील तिने मेडिकलचं नाकाचं रिझन केलेलं होतं. जे नाकाची प्लास्टिक सर्जरी करतात त्यांना त्याची काळजी घ्यावीच लागती. आपण वाचलेलं आहे भरपूर ठिकाणी. तिने आपलं नाक आधी कसं होतं आणि आता कसे झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता. निक्कीने जसं प्लास्टिक सर्जरी करून आपला चेहरा बदलला, तसंच तिने काहीतरी प्रक्रिया करून हे आपलं असं वातावरण, असं वागणं थोडंसं बदलावं असं हे प्रत्येक मराठी माणसाला वाटतंय. कारण तिचं हे माज वगैरे पाहून आम्हाला फार कंटाळा आलेला आहे. सगळ्यांना भरपूर तिचे सपोर्टर्स असतील, पण जाम होऊन गेलेली पब्लिक लई. काहीतरी आता तिचा इलाज झालाच पाहिजे. बघूया आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होतंय. बघत राहा बिग बॉस मराठी. सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाण्याची YouTube चॅनलला.